हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम मस्त अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात चविष्ट अशी अंड्याची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। झटपट बनते, मग चविष्ट होते। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी 8 ते 9 ही अंडी उकडून घेतलेली आहेत। इथे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, अर्धा इंच आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं एकदम बारीक असं हे वाटण करून घेतलेलं आहे। आता आपण भाजी बनवणार आहे, त्यासाठी कढईमध्ये एक मोठी पळी तेल घातलेलं आहे। त्यामध्ये थोडेसे जिरे घालणार आहे। तेल गरम झाल्यावर जिरे तुम्ही वाटणामध्ये सुद्धा घालू शकता। थोडीशी मी कढीपत्ता घातलेला आहे, तर 5 ते 7 पानं घातलेले आहेत कढीपत्ता छान असा फुलल्यानंतर त्यावर वाटण घातलेलं आहे। बघा, वाटण आपल्याला छान असं 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय वाटण छान असं 3 ते 4 मिनटं परतलेलं आहे। त्यामध्ये लाल तिखट घालते, जास्त मसाले घालणार नाही। 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे। यामध्ये थोडंसं मी गरम पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून। तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घ्यायचा आहे। तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। तुम्हाला जसा रस्सा घट्ट पातळ कमी जास्त बनवायचं आहे तसं पाणी वता, पण पाणी गरमच घालायचं म्हणजे चव छान लागते। बघा, भाजीला पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला रस्स्याला उकळी काढून घ्यायची आहे। आता रस्स्याला उकळी येते तर इथे बघा मी एक शिजलेलं त्यातलं अंडं घेतलेलं आहे। आता हे उकडलेलं अंडं घ्यायचं मिक्सरवर थोडंसं मी वाटून घेणार आहे, म्हणजे आपली भाजी मिळून येते। बघा, एक अंडं असं घेतलेलं आहे आणि वाटीमध्ये 2 चमचे बेसन पण घालणार आहे। त्यामध्ये वाटीमध्ये बेसन घ्यायचं, 2 चमचे बेसन, आणि त्यामध्ये पाणी घालून छान असं गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, मिक्स करून घ्यायचं। बघा, छान अशी भाजी दाटसर होते बघा आणि झटपट बनते। बघा, जे आपण अंडे एक वाटून घेतलं होतं ते पण घालून घ्यायचं आहे। आपल्या रस्स्याला उकळी आलेली आहे, बघू शकताय तुम्ही। आता यामध्ये मी घातलेलं आहे बघा, चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे आपल्याला। आता ज्या वाटीमध्ये आपण बेसन मिक्स करून घेतलं होतं त्यामध्येच मी वाटून घेतलेलं अंडं काढून घेतलेलं आहे आणि रस्स्यामधला थोडासा रस्सा घेऊन मी मिक्स करून यामध्ये घातलेला आहे। बघू शकताय तुम्ही, छान अशी भाजी आपली दाटसर मिळून येते बघा आणि चवीला पण छान लागते। या पद्धतीने करून बघा, रस्स्याला छान अशी उकळी आलेली आहे, बघू शकताय तुम्ही। यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे बघा, आणि त्यामध्ये शिजलेली अंडी घालून घ्यायची आहेत। अंडी घातल्यानंतर 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। बघा, इथे बघू शकताय 5 मिनटं छान अशी आपली ही भाजी शिजलेली आहे। अंड्याची रस्सा भाजी बघा छान अशी शिजलेली आहे। झटपट असं एकदम साध्या सोप्या पद्धतीने अंड्याची रस्सा भाजी आपण बनवलेली आहे। तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीर घाला सगळ्यात शेवटी। इथे बघू शकताय आता ही आमटी तयार झालेली आहे। आता सगळ्यात शेवटी अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे। गरम मसाला घातल्यानंतर 2 मिनटं मी छान असं उकळून घेतलेलं आहे। ते बघू शकताय, छान अशी मस्त झटपट झणझणीत आणि चविष्ट अशी आपली अंड्याची रस्सा भाजी, अंडा करी छान अशी तयार झालेली आहे। तुम्ही पण या पद्धतीने अंड्याची साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट अशी भाजी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। या पद्धतीने अंड्याची भाजी नक्की बनवून बघा, कमेंटमध्ये जरूर सांगा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।